So friends, let's start with the part 3 of our chapter 9, that is current electricity. Here now we are discussing Kirchhoff's laws of electrical network. But before starting with the Kirchhoff's laws, we will study some concepts in detail here. Junction. What is junction? Any point in an electrical network where two or more conductors are joined together is called as junction. म्हणजे जंक्शन हा एखादा असा पॉईंट असतो की ज्या ठिकाणी एकपेक्षा अनेक वायर्स त्या एकमेकांना जॉईंट होतात, त्याला जंक्शन असं म्हणतात. नेक्स्ट बघा, लूप आहे त्या ठिकाणी. लूप का असतं? एनी क्लोज कंडक्टिंग पाथ इन अन इलेक्ट्रिक नेटवर्क इज कॉल्ड ॲज लूप. म्हणजे एक सर्किट पूर्ण होतं आहे त्या ठिकाणी आणि त्या सर्किटमधून पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह कंप्लीट करंट फ्लो होणार आहे, दॅट कॉल्ड ॲज कंप्लीट पाथ, दॅट इज लूप. नेक्स्ट कन्सेप्ट आहे ब्रँच. ब्रँच हा एक असा नेटवर्कचा पार्ट असतो. अ ब्रँच इज एनी पार्ट ऑफ अ नेटवर्क दॅट लाईज बिटवीन टू जंक्शन्स. म्हणजे ते दोन जंक्शन्स एकमेकांना कनेक्ट होतात ब्रँचच्या साह्याने, याला आपण ब्रँच असं म्हणतो. बघा आता या ठिकाणी पुढे एक फिगर आहे 9.1. या ठिकाणी ए आणि बी हे काय दोन जंक्शन्स आहेत. ए आणि बी काय हे बघा, हे ए आणि हा बी हे दोन जंक्शन्स आहे. या ठिकाणी या तीन वायर्स एकमेकांना कनेक्ट होतात. ही आणि ही या ए जंक्शनला कनेक्ट होते आणि या बी जंक्शनला सुद्धा तीन वायर्स कनेक्ट होत आहेत. आता या ठिकाणी ज्यावेळेस करंट फ्लो होणारे ए पासून बी जंक्शनपर्यंत, तर त्यावेळेस आपल्याला तीन पाथ मिळतात. एक ही दिशा आहे, त्याच्यानंतर दुसरी ही दिशा आहे, त्याच्यानंतर ही तिसरी दिशा आहे. या तीन डायरेक्शन्स त्याला मिळतात पाथ कंप्लीट होण्यासाठी. काय म्हणतो मी? लूप किंवा पाथ कंप्लीट होण्यासाठी. ओके. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी तेच सांगितलं आहे की या ठिकाणी 3 ब्रँचेस आहे, 1 2 3, दॅट इज 3 ब्रँचेस टू कंप्लीट अ करंट फ्लो फ्रॉम जंक्शन ए टू जंक्शन बी. ओके. आता या ठिकाणी फॉर स्टेडी करंट फ्लोईंग थ्रू अन इलेक्ट्रिकल नेटवर्क ऑफ रेजिस्टन्सेस द फॉलोइंग किर्चॉफ्स लॉज आर ॲप्लिकेबल. परत एकदा आपण थोडीशी रिव्हिजन करून घेऊ. या ठिकाणी ए आणि बी काय आहे? हे दोन जंक्शन आहे की ज्या ठिकाणी दोनपेक्षा अनेक वायर्स कनेक्ट होतात. ज्या ठिकाणी 3 वायर्स कनेक्ट होत आहे, एला सिमिलरली बीला सुद्धा 3 वायर्स कनेक्ट होत आहेत. आता या ठिकाणी लूप हे पूर्ण झालं आहे. आता बघा हा एक व्होल्टेज सोर्स आहे E1. आता या ठिकाणी इथून पॉझिटिव्ह कनेक्ट झालेला आहे आणि इथून वायर्स या ठिकाणी निगेटिव्हला पूर्ण कनेक्ट झाली. या ठिकाणी सुद्धा E2ला सुद्धा वायर्स पूर्ण कनेक्ट झाला आहे. म्हणजे हा लूप कंप्लीट आहे. म्हणजे काय आहे? सर्किट कंप्लीट आहे, E1साठी पण E2साठी पण. ओके. हे काय झालं? लूप झालं. त्याच्यानंतर ब्रँचेस काय? ब्रँच काय म्हणतो आपण? आता ही ब्रँच आहे, ही एक ब्रँच आहे, याला काय म्हणतो आपण? 2 नंबर दिला या ब्रँचला. त्याच्यानंतर ही पण एक ब्रँच आहे आणि ही पण एक ब्रँच आहे. म्हणजे काय? ए आणि बी हे दोन जंक्शन एकमेकांना जॉईंट करण्यासाठी जे पाथ्स आहेत, त्या पाथला सुद्धा आपण काय म्हणतो? ब्रँचेस. ओके. आता एसाठी ही ब्रँच आहे, त्याच्यानंतर ही दुसरी ब्रँच आणि ही तिसरी ब्रँच आहे बीपर्यंत करंट येण्यासाठी. ठीक आहे. बरं, मागच्या लेक्चरला आपण डिस्कस केलं होतं 2 or more रेजिस्टन्सेस कनेक्टेड इन सिरीज ॲज वेल ॲज कनेक्टेड इन पॅरल. आता त्यावेळेस मी डिस्क्राईब करताना रेजिस्टन्स म्हटलो होतो. काय म्हटलो होतो? रेजिस्टन्स. ठीक आहे, रेजिस्टन्स म्हटलो होतो, योग्य आहे, बरोबर आहे. का? कारण की मी सर्किटचं ॲनालिसिस करतो आहे त्या ठिकाणी. मग रेजिस्टर आणि रेजिस्टन्समध्ये काय फरक आहे? रेजिस्टर हा एक असा डिव्हाइस आहे की जो इलेक्ट्रिक करंटला अपोज करतो, इलेक्ट्रिक करंटच्या प्रवाहाला तो विरोध करतो. आलं लक्षात? व रेजिस्टर हा डिव्हाइस आहे आणि रेजिस्टन्स ही त्या डिव्हाइसची प्रॉपर्टी आहे. आणि काय प्रॉपर्टी ती? टू रेजिस्ट द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट थ्रू अ वायर ऑर थ्रू अ कंडक्टर. मग रेजिस्टन्स आपण कुठल्या युनिटमध्ये मेजर करतो? ओहम. ओके, डिनोटेड बाय सिम्बॉल ओमेगा. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण पुढे जाऊ. किर्चॉफ्स फर्स्ट लॉ, दॅट इज करंट लॉ. Okay, this is the Kirchhoff first law, current law. See here, it is stated that the algebraic sum of the currents at a junction is 0 in an electric network. That is, summation of all the currents at a junction is equal to 0, where I is the current in the ith conductor of the junction having n number of conductors.
म्हणजेच काय, एखाद्या इलेक्ट्रिकल नेटवर्कला जो काही जंक्शन आहे त्या ठिकाणी सगळ्या करंट्सचं जर तुम्ही सम करतायत तर ते काय असणार आहे, 0 असणार आहे. ओके. आता या ठिकाणी बघा फिगर 9.2मध्ये आता पी हा काय एक पॉईंट आहे, म्हणजे तो काय जंक्शन आहे. आता या पी या पॉईंटच्या ठिकाणी या अनेक वायर्स त्या ठिकाणी एकमेकांना कनेक्ट होत आहेत, म्हणून त्याला काय म्हटलं आहे, पी पॉईंटला जंक्शन. ओके. आता या ठिकाणी बघा की आता I1 हा जो करंट आहे हा पी पॉईंटमध्ये येतो आहे, म्हणजे हा काय I1 इनकमिंग करंट आहे. सिमिलरली हा करंट I4 जो दिसतोय तो सुद्धा या पी पॉईंटपर्यंत येतो आहे. त्यानंतर करंट I3 सुद्धा काय होतं, या पी पॉईंटपर्यंत येतो आहे. म्हणजे हे तीन जे करंट आहे दॅट इज I1, I4 आणि I3 हे काय इनकमिंग करंट आहे. ओके. आणि आउटगोईंग डायरेक्शन बघा, आउटगोईंग करंट कोणकोणते आहेत, हा करंट I2, करंट I5 आणि करंट I6 हे काय आउटगोईंग करंट आहे. ओके. मग या ठिकाणी आपण एक रूल साइन कन्व्हेन्शन म्हणू की जे करंट्स त्या पी पॉईंटपर्यंत जंक्शन पॉईंटपर्यंत येत आहेत त्याला काय म्हणू आपण, दे आर ट्रीटेड ॲज इनकमिंग करंट. आणि जे करंट बाहेर जात आहेत पी पॉईंटपासून त्याला काय म्हणू आपण, आउटगोईंग करंट. त्यामुळे आपण या ठिकाणी इनकमिंग करंट्स हे पॉझिटिव्ह कन्सिडर करतो आणि आउटगोईंग करंट काय कन्सिडर करतो, निगेटिव्ह कन्सिडर करतो. ओके. दॅट इज द हा साइन कन्व्हेन्शनचा पार्ट आला. बघा आता साइन कन्व्हेन्शन आपण वाचतोय त्या ठिकाणी. द करंट्स अरायव्हिंग ॲट अ जंक्शन आर कन्सिडर्ड ॲज पॉझिटिव्ह ॲज वेल ॲज द करंट लिव्हिंग द जंक्शन आर कन्सिडर्ड ॲज निगेटिव्ह. Consider a junction point P in a circuit where 6 कंडक्टर मीटिंग देअर. आपण बघितलं की त्या ठिकाणी 6 वायर्स येत आहेत त्या फिगरमध्ये. आता त्या ठिकाणी आपण आपला साइन कन्व्हेन्शन जे आपण ट्रीट केलं की इनकमिंग करंट्स आर ट्रीटेड ॲज पॉझिटिव्ह अँड आउटगोईंग करंट आर ट्रीटेड ॲज निगेटिव्ह. त्याचा जर आपण विचार केला तर आपण म्हणतो की I1 काय आहे, त्या ठिकाणी इनकमिंग करंट आहे, दॅट वाय इट इज पॉझिटिव्ह. I2 काय आउटगोईंग करंट आहे. सिमिलरली I3 काय इनकमिंग करंट आहे. I4 काय आउटगोईंग करंट आहे. आणि I5 आणि I6 काय, हे दोघं काय आउटगोईंग करंट आहे. बघा या ठिकाणी I5 आणि I6 काय आउटगोईंग करंट आहे, I4 इनकमिंग करंट आहे, I1 इनकमिंग करंट आहे, I3 इनकमिंग करंट आहे आणि I2 काय आउटगोईंग करंट आहे. ओके. मग बघा या सगळ्या करंट्सचं जे समेशन आहे, आपण पॉझिटिव्ह कन्सिडर केले, इनकमिंगला आउटगोईंग कन्सिडर केले निगेटिव्ह, या करंट्सच्या सगळ्यांचं आपण समेशन करतोय तर ते काय असणार आहे, इक्वल टू 0 असणार आहे. आपण या इक्वेशनला म्हटलं इक्वेशन 9.1. ठीक आहे. द करंट्स इथं या ठिकाणी बघा, अरायव्हिंग करंट्स I1, I3, I4 आर कन्सिडर्ड ॲज पॉझिटिव्ह, लिव्हिंग करंट्स दॅट इज आउटगोईंग करंट्स आर कन्सिडर्ड ॲज निगेटिव्ह हिअर. द इक्वेशन 9.1 कॅन ऑल्सो बी रिटर्न ॲज. तर बघा हे जे इक्वेशन आहे हे इथे या ठिकाणी आपण काय केलं आहे, सगळे निगेटिव्ह ज्या टर्म्स आहेत त्या राईट हँड साईडला शिफ्ट केल्या आहेत. मग या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय, I1 प्लस I3 प्लस I4 इज इक्वल टू I2 प्लस I5 प्लस I6. Thus the total current flowing towards the junction is equal to total current flowing away from the junction किंवा outside the junction. म्हणजे येणारा करंट जो काही आहे तो कशाला इक्वल असणार आहे, आउटगोईंग करंटला. आलं लक्षात. म्हणजे त्या जंक्शनला नेट रिझल्ट काय असणार आहे, नेट रिझल्ट असणार आहे 0. म्हणजे त्या एका पर्टिक्युलर टाईम इन्स्टंटला त्या जंक्शनला करंट किती असणार आहे, 0 असणार आहे. का, कारण की इनकमिंग करंट आणि आउटगोईंग करंट काय असणार आहे, सेम असणार आहे. ठीक आहे. हाच होता किर्चॉफ्स करंट लॉ. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण बघू, नेक्स्ट आपण एक न्यूमरिकल बघतोय या ठिकाणी. आता बघा या ठिकाणी हे टेक्स्टबुकचंच न्यूमरिकल आहे तुमचं. आता या ठिकाणी आपण बघतोय फिगर शोज द करंट इन अ पार्ट ऑफ इलेक्ट्रिकल सर्किट, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. आता या फिगर दिसते तुम्हाला या ठिकाणी. ओके. आता बघा या फिगरमध्ये करंटची डायरेक्शन काय दिसते, अशी दिसते वरतून खालपर्यंत. मग आपण जेव्हा ॲनालिसिस करू या सर्किटचं तेव्हा आपण काय बघू, वरतून खालपर्यंत जायचं आहे. आता बघा करंट हा I1 जो दिसतो हा किती आहे, 17 एम्पियर. किती आहे, 17 एम्पियर, 17 एम्पियर्स. ठीक आहे. आता I1 करंट किती आहे, 17 एम्पियर्स. आता ज्यावेळेस I1 करंट या पॉईंटपर्यंत पोहोचला,
कुठं या पॉईंटपर्यंत पोहोचला. त्याच्यानंतर एक मिनटं, ज्यावेळेस करंट I1 या पॉईंटपर्यंत पोहोचतो त्याच्यानंतर या पॉईंटमधून तो इथे राईट साईडला गेला आहे. मग आता हा जो राईट साईडला करंट जो गेला आहे करंट I2 हा किती ॲम्पियर आहे? 3 ॲम्पियर आहे. म्हणजे हा जो 17 ॲम्पियरमधून 3 ॲम्पियर इकडे गेला, मग उरला किती? 14 ॲम्पियर करंट. मग 14 ॲम्पियर करंट इथून पुढे बी, आता जो बी दिसतोय या बी डायरेक्शनला किती ॲम्पियर करंट फ्लो झाला? 14 ॲम्पियर. त्या करंटला त्यांनी नाव दिलं बघा करंट I3. ओके, so here current I3 is 14 ampere. See here current I3 is 14 ampere. आता I3 करंट या सी पॉईंटपर्यंत पोहोचतोय त्यावेळेस काय होतं आहे, आणखीन इकडून राईट हँड साईडकडनं एक करंट एंटर होतं आहे, दॅट इज करंट I4. मग I4 करंटची व्हॅल्यू त्या ठिकाणी दिलेली आहे बघा, किती आहे? 2 ॲम्पियर. मग I4 करंट आणि I3 करंट या ठिकाणी दोघं एकत्र होतात आणि परत करंट I5 तयार होतो. काय होतो? करंट I5 तयार होतो. मग I3 करंट किती होता आपण बघितलं या ठिकाणी, किती होता? 14 ॲम्पियर. ओके, मग 14 प्लस हा 2, मग करंट I5 करंट किती तयार होणार आहे? 16 ॲम्पियर. हे बघा इकडे या ठिकाणी करंट I5 इज नाऊ 16 ॲम्पियर. आता I5 करंट ह्या पॉईंटपर्यंत पोहोचतोय बघा माझा ॲरो. I5 करंट ज्यावेळेस या पॉईंटपर्यंत पोहोचतोय त्यावेळेस तो करंट अजून 2 पार्ट्समध्ये डिवाईड होतो. काही पार्ट I6 म्हणून डिवाईड होतो आणि काही पार्ट हा I7 म्हणून डिवाईड होतो. ओके, आता बघा I6ची व्हॅल्यू जी आहे ती x आहे, ती आपल्याला काय करायची आहे? डिटरमाइन करायची आहे या ठिकाणी. ओके, त्यामुळे I7ची व्हॅल्यू तर आपल्याला दिलेली किती आहे? 9 ॲम्पियर. ठीक आहे, आता I5 करंट आपल्याला आपण बघितलं की I5 करंट किती आहे? 16 ॲम्पियर. मग 16मधून जर 9 गेले तर किती उरतात? 7 ॲम्पियर. मग निश्चितच करंट I6 किती आहे? 7 ॲम्पियर आहे. बघा या ठिकाणी डेरावेशन तुम्हाला पॅरल दाखवलेलं आहे. करंट I6 किती आहे? 7 ॲम्पियर. दॅट इज युअर अननोन व्हॅल्यू ऑफ करंट, दॅट इज एक्स. मग एक्सची व्हॅल्यू किती आहे? ऑफकोर्स 7 ॲम्पियर, कारण की तोच करंट I6 आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट पार्टमध्ये आपण स्टडी करू आपला पुढचा टॉपिक, दॅट इज किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ.